लावून दाखव फक्त मला 10 रुपये देईन तुला ती. सो गाईज हिअर इज माय जिम. मी हँडल करतोय आणि याच्यामधले मराठले लाईट लागतात. आणि अजून एक सीन दाखवतो तुम्हाला. रिस्पॉन्स आला सगळ्यांकडून. बिकॉज जिम 2018 पासून आहे मी जिममध्ये. आय थिंक तसं 2016 पासून होतो जेव्हा माझी 10th झाली. गर्मी गेला बाहेर. गेला तिकडे. मग मामी आईले हो तू लावून दाखव फक्त मला 10 रुपये देईन तुला ती. नाही लावला परत लावून दाखी 10 रुपये देईन मी. लेकरावर केला ट्राय. पिल्ले एवढा मोठा कलर लावत असते का त्याला. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज आपण सकाळी ब्लॉग स्टार्ट केला. अँड गाईज आता मी आलो आहे माझ्या जिममध्ये. अँड गाईज मागच्या व्हिडिओमध्ये मी नीट तुम्हाला जिम दाखवू शकलो नाही. सो गाईज आता दाखवतो. आणि हे असं काही निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हा तर पाठीमागा बघताय हा लॉन्स आहे. एक मोठा लॉन्स आहे. आणि आता मी जाते माझ्या जिममध्ये. सो गाईज हिअर इज माय जिम. आणि so guys, here is my gym. सो गाईस जिम कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि हा एक एरिया आहे आणि याच्या पलीकडे एक एरिया आहे. आय थिंक मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला असेल तुम्हाला. आणि हा एक एरिया. हा एरिया. आणि इथे पूल टेबल आहे. आणि इकडे काही अजून इक्विपमेंट. आणि हे टेबल टेनिस. आणि हे आहे पंचिंग बॅग. ते तिकडं एंट्री गेट. आणि करेला वगैरे काही आणि ह्या सगळ्या मशीन्स जे मी हँडल करतोय. आणि याच्यामधले मराठले लाईट लागतातच. आणि अजून एक सीन दाखवतो तुम्हाला इथलचा. सो आपण ते पाठीमागे गेलो तिथे पंचिंग बॅग जवळ. वेज इतका लांब टूर करावा लागतो इथे येण्यासाठी.
आणि इथे आहे स्पॉटलाईट, हे स्पॉटलाईट्सचे. आणि ए सी वगैरे आहे, सध्या ते बंद आहे, चालू करायचे ते अजून. आणि इकडे सगळे सुविधा आहे आणि मशीन्स पण खूप भारी भारी आहे. मला फर्स्ट टाईम थाईज मारायला माझ्या येते, नाही तर खूप प्रॉब्लेम व्हायचा, म्हणजे त्रास होतो थाईज मारायला. ही एक मशीन आहे थाईजची जी मला खूप आवडली, कारण अप्पर लेग आणि डाऊन लेग दोन्ही एकाच याने होतात, बसूनच होतात. आमच्या जिममध्ये थोडं वेगळं होतं. आणि हे इकडे एक मशीनच आहे, ही बॅक मशीन. आणि इथं कार्डिओच्या मशीन्स. अँड गाईज, कशी वाटली माझी जिम नक्की कमेंट करा. आणि सध्या तर कोणी आलं नाही अजून, आता थोड्या वेळानं येतील. आणि आज तरी पटकन जाईल मी इथून, कारण आज पूजा आहे होलिकाची. आज आहे होळीची पूजा आहे आज, आणि त्यासाठी आज मी इथून पटकन जाईल. अँड ऑल्सो गाईज, मी ज्यांना पण सांगितलं की मी आता स्वतः ट्रेनिंग घेतो आहे. सो गाईज, त्यांचं फर्स्ट रिॲक्शन एकच असतं. मी भरपूर जणांना म्हटलं की मी आता जिम सुरू केली आहे, स्वतः ट्रेनिंग द्यायला चालू केली आहे, तर त्या सगळ्यात मोठं त्यांचं एक आन्सर होतं की आता जिमला आता तुला पेमेंट द्यायची गरज नाही. यस गाईज, आणि मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला सगळ्यांकडून. बिकॉज जिमच्या याच्यामध्ये मी तब्बल 2018पासून आहे मी जिममध्ये. आय थिंक तसं 2016पासून होतो, जेव्हा माझी 10th खतम झाली तेव्हापासून मी फिटनेसमध्ये आहे. आणि मग आय थिंक 2018मध्ये मी फर्स्ट टाईम जिम जॉईन केली, आणि तेव्हापासून कंटिन्यू आहे. आणि आता ही जिम हँडल करतो आहे मी. आणि पब्लिक तर जास्त नाही आहे, नॉर्मल पब्लिक आहे, जास्त काही पब्लिक नाही आहे, कारण आय थिंक बंद होती ही जिम. आणि अगोदरचे ट्रेनर होते, सो गाईस त्यांनी जी पब्लिक आहे याचा त्यांच्या स्वतःच्या जिमवर घेऊन गेली, त्याच्यामुळे जास्त काही पब्लिक नाही आहे. पण आय होप वाढेल अजून. आणि असं काही जातं इथे आलो आहे, आणि थोड्या वेळानं पब्लिक पण येईल. आणि बाहेरचं वातावरण पण एकदम भारी आहे, तुम्ही नक्की बघितलंच असेल, हिरवगार वातावरण राहतं इथे. अँड असो आता थोडी पूजा वगैरे करून घेऊ. आणि त्या ठिकाणी आहे श्री बजरंगबली, त्यांची प्रतिमा. आता पूजा वगैरे इथे करून घेतो मी. आणि गाईस, कशी वाटली जिम नक्की कमेंट करा. आणि जिमची तर अजून व्हिडिओ येईलच. आय थिंक अजून एक चॅनल स्टार्ट करू आपण स्पेशली जिमसाठी. जितके पण माझे तोडगे वगैरे आहेत जिममध्ये, सो ते त्याचं एक सेपरेट आपण चॅनल स्टार्ट करू एक स्पेशली जिमसाठी. त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग वगैरे बेल कसं काय करायचं काय नाही, सो गाईस त्याचं एक सेपरेट चॅनल आपण बनवू आता. आणि असं गाईस, ब्लॉग असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि काय आता करतो पूजा, आणि थोडं पटकन देईन बिकॉज आज आहे होळी आणि आज पूजा होणार आहे. आणि आज दाखवतो आमच्या जालन्यामध्ये होलिकाची पूजा कशी होती, ते सगळं असं लाकडे वगैरे लावून जे आपण संध्याकाळी होळी चालवतो. तर काही आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते साजरे केले जातात, खूप उत्सवात साजरे केले जातात. आता जेव्हा नाईटमध्ये येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल, प्रत्येक चौकामध्ये तिने ती होलिका लावलेली असेल. आणि होलिका जाळायचा मेन कार्यक्रम चालू होता आमच्याकडं 8 नंतर. कोणी पटकन पण करतं, पण शक्यतो 8 नंतर करतात पूजा वगैरे काय तिथं. आणि सेपरेटली गल्लीमध्ये तर बसवतातच, पण जे मेन चौक आहे तिथे पण बसवतात. आता मी नाईटला दाखवतो की कशी पूजा होती आमच्याकडे. अँड ऑल्सो गाईज, स्टे ट्यून्ड इन माय ब्लॉग. अँड ऑल्सो गाईज, काही अशी होती माझी ही न्यू जिम, आणि कशी वाटली कमेंट करा.
आणि सर्व फॅसिलिटीज इथं. फक्त AC चालू करायचं आहे मला बस. आणि आता AC सगळं कंप्लीट झालं आहे. आणि आता होळीची पूजा पण आहे. तर आता मी आज पटकन बंद करतो आहे. तशी तर 9 वाजेला बंद होते, पण आज पूजा आहे माझ्या पाठीमागं. आणि ब्लॉग पण शूट करायचं आहे अजून. आमच्या जालन्यातली होळी कशा प्रकारे आमची पूजा होते त्याचा पण ब्लॉग बनायचा आहे. आणि प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जी होळी आहे ती पेटवली जाते. आणि खूप भारी वातावरण असतं आमच्या जालन्यामध्ये. आता तुम्हाला रस्त्याला जाताना दाखवतो मी. सर्व लाईट पण फुटतो आणि बाहेर फटाके पण फुटणं चालू आहे आता. ओके. फर्स्ट टाइम पूजा केली आहे मी बजरंगबलीची. फोटो होता पण नीट नव्हता इथे. तर आज मी सगळं दिवा आणला, तेल आणलं, अगरबत्ती आणून ठेवली आणि पुन्हा जी वात आहे ती पण आणून ठेवली इथे. आणि थोडी धूळ वगैरे लागली ती पण साफ केली. आणि आपलं काम थोडं थोडं आता चालू आहे. आणि फटाके फुटते बाहेर. असो काहीच काही अशी जिम सर्व ऑफ. फटाके फुटायले बाहेर. काहीच काही अशा प्रकारे होळी पेटते. आणि पेटली आता सगळीकडे बहुतेक. आमच्या गल्लीमध्ये तर भरपूर पेटले असतात. आमच्या प्रत्येक चौकामध्ये असतेच आमच्या. आमच्या जवळ कमीत कमी 5 ते 6 ज्या अशा होळी आहे ते पेटवल्या जातात. आता तुम्हाला दाखवतो मी कशी कशी पेटवले जातात तर. आणि ती एक होळी तिथे पेटलेली आहे मामादेवी मंदिरासमोर. तिकडून ती होळी. आणि आता देवीची रथ यात्रा आय थिंक ती पण निघलेली वाटतं. आणि ही एक होळी पेटलेली आहे इथे. आज सगळं मार्केट पटकन बंद झालं आमच्या इकडे. आणि आता फक्त 8:15 वाजले. आणि या ठिकाणी जी होळी पेटवण्याची तयारी चालू आहे. 8:15ला सगळं मार्केट बंद झालं आहे आमच्याकडे. वेळ गेलेली आहे पावजे साईडला. अजून एक ती एक होळी पेटवणं चालू आहे तिथं. हेच आमचं मार्केट आहे. हे 10:30-11 वाजेपर्यंत चालू राहतं. पण आज होळी असल्यामुळं पटकन बंद केलं आहे 8:15. म्हणजे 8ला तर सगळेजण बंद करतात कारण पूजा सगळ्या मागं असते. आज मी पण आज माझी जिम पटकन बंद केली आहे. तेच तिथे एक होळी पेटवणं चालू आहे अजून एक आमच्या चौकामध्ये. हा एक चौक झाला आणि समोर पण अजून एक ठिकाणी पेटवली गेली असेल.